नमस्कार. मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की ब्लाऊजवर माप कसं घ्यायचं, त्याची पेपर कटिंग कशी करायची. तर या व्हिडिओमध्ये आपण बघूया ती पेपर कटिंग अस्तरावर आणि मेन फॅब्रिकवर कशी कट करायची हे आपण शिकूया. तर सगळ्यात पहिले आपल्याला अस्तर कटिंग करायचं असतं. ते अस्तर असं प्लेन मस्त व्यवस्थित करून घ्या. खूप गोळा अस्तर असेल तर कटिंग व्यवस्थित होत नाही. तर बघा, जॉईंटचा भाग मी आपल्या बाजूने ठेवला आहे, सुट्टा भाग हा समोरील बाजूला ठेवला आहे. तर सगळ्यात पहिले आपण बॅक साईडच्या पार्टची कटिंग करूया. तर आपल्याला काय करावं लागेल, हे जे अस्तर कटिंग असतं ते वाकडे तिकडे झालेले असतं. त्याच्यासाठी आपल्याला पहिले एक स्ट्रेट सरळ लाईन कट करून घ्यायची. पट्टीने अशी एक रेष ड्रॉ करून घ्यायची, जेणेकरून खालचा जो पोर्शन आहे तो व्यवस्थित स्ट्रेटमध्ये कटिंग होईल. ओके. तर हा आपला बॅक पार्ट आहे. त्या साईडनेही तुम्ही असं व्यवस्थित सरळ स्ट्रेट लाईन कट करून घेऊ. हे बघा. ओके. तर हा आपला बॅक पार्ट आपल्या जॉईंटच्या बाजूने असं काठाच्या बाजूने सरळ ठेवायचा. हे जॉईंटच्या बाजूनेच हा पार्ट आला पाहिजे. व असं पहिले चेक करून घ्यायचं की हा जो पार्ट आहे आपला सुट्ट्या बाजूने बसलेला नाही. ओके. त्यानंतर आपण हा स्लीव्ज बसवून टाकूया. मेन तर सगळ्यात पहिले बॅक पार्ट आपला बसला पाहिजे. स्लीव्जही अशा यांनी बघायचं की हे जे काठ आहे त्या काठाला हे काठ असे आपले बाहीचे आले पाहिजे. तर हा पार्ट तुम्ही जिकडे ॲडजस्ट होईल त्या पद्धतीने ठेवू शकतात. खूप आपल्याला जागा पुरलेली आहे, कसलाच प्रॉब्लेम झालेला नाही. ॲक्युरेट आपला मी 1 मीटर अस्तर घेतलेला आहे. मला मोस्टली 1 मीटरच अस्तर लागतं, कारण की मला कपडा खूप चांगला जास्त असला की कटिंग वगैरे व्यवस्थित होतं. खूप छोटा कपडा घेतल्यावर मॅनेज करायला खूप जड जातं. तर तुम्ही एकदा बघून घ्या. मी अशा पद्धतीने हे जे आपले पेपर कटिंग आहे ती ठेवलेले आहे. तुम्ही असा स्क्रीनशॉटही काढू शकतो, जेणेकरून तुम्हाला समजेल की कोणता पार्ट कुठे ॲडजस्ट करायचा. ओके. चला आपण ड्रॉ करून घेऊया. ड्रॉ करूनच कटिंग करायची. मी तुम्हाला बोलले हा पार्ट तुमच्या याच्यावर आहे का तुम्हाला हा ठेवायचा किंवा कट करायचा, पण मी तो राहू देते, मला जास्त कपडा लागतो. आता बघा, हा पार्ट मी अर्धा इंच थोडासा वाढवणार, कारण की जेव्हा आपण हा शेप एकमेकांना टच करतो, शिवतो, त्यावेळेस तो खालीवर झालेला असतो. तर थोडासा आपण हा एक्स्ट्रा पार्ट ठेवलेला आहे. बाकी सेम जसं आहे तसं आपण ड्रॉ करून घेतलं. हा पोर्शन पण बघा, हा एवढा आहे, मी अर्धा इंच वाढवून घेतला आहे खालून. बाही जेवढे आहे तेवढीच आपल्याला घ्यायची आहे, त्यात काय वाढवायचं नाही, कारण की आपण ते वाढवलेले आहे. अशा पद्धतीने मी ते ड्रॉ करून घेतलं आहे. आता कटिंग करून घेऊया. कधीही कटिंग करताना असा हात ठेवायचा, कपडा उचलला गेला जाणार नाही याची काळजी घ्यायची, कारण की जर कपडा उचलला गेला तर कपडा कटिंग व्यवस्थित होत नाही. आपली अस्त्राची कटिंग झालेली आहे. हे जे पार्ट उरलेले आहे कपडा, तो आपल्याला पट्ट्या वगैरे बनवायला कामी येईल. आता आपण मेन फॅब्रिकवर कसं कटिंग करायचं हे बघूया. हा आपला मेन फॅब्रिक आहे. याचं बघा, हे जी स्लीव्सचे बाहीचे भाग आहे त्यांनी लेस एवढीच, त्याला लेस ऑलरेडी त्याला चिपकेल मणी आहे, स्टोन आहे. तर हे आपल्याला अशी ठेवून कट करायची असते. तर चला हे कसं ठेवायचं, कशी कटिंग करायची ते बघूया. तुम्ही बघू शकता हा ब्लाऊज पीस कसा आहे बघा. हे जे बाहीला दिलेले काठ आहे त्यांनी लेस वगैरे डायरेक्ट अटॅच केलेला आहे स्टोन. तर आपण ते काढू शकत नाही, त्याच्यामुळे बाहीचा पार्ट आपल्याला व्यवस्थित ठेवूनच कट करावा लागेल. दुसरं म्हणजे बघा, हे जे त्यांनी डिझाईन दिलेले आहे मध्येच, तर ते पाठीसाठी असलेला भाग आहे. तर आपल्याला बॅक पार्ट आपल्याला इथं कट करावं लागेल, स्लीव्ज इकडे कट करावं लागेल. तर सगळ्यात पहिले आपण स्लीव्ज कटिंग करून घेऊया. आता याला खूप मॅनेज करायला म्हणजे एकसारखं ठेवावंच लागणार नाही, आपल्याला एक एक पार्ट वेगळा ठेवून आपल्याला याची कटिंग करावी लागेल. खूप जणांना प्रश्न पडतो, माझ्या ज्या स्टुडंट आहे त्यांनाही प्रश्न पडतो की दीदी याची मी कटिंग कशी करू.
तर मी त्यांना ह्याच पद्धतीने शिकवते, तुम्हीही बघून घ्या तुम्ही याची कटिंग कशी करते। सगळ्यात पहिले हा काठाला जो इकडे कितीही कपडा कमी जास्त असू दे याचं काही घेणं नाही, हे जे आपले काठ आहे ते व्यवस्थित एकावर एक असे आले पाहिजे। ओके, आता आपण स्लीव्ज घेऊया। आता बघा ही आपली डबल घडी आहे, ही आपली डबल स्लीव्ज आहे। आता आपण याचा सेंटर कट करून घेऊया। याचा मी सेंटर कट केला खालच्या बाजूने, ओके, आणि एक वरच्या बाजूने, म्हणजे आपल्या लक्षात येईल का बाईचा सेंटर कुठे आहे म्हणून। अशा पद्धतीने मी 2 सेंटर काढलेले आहे। आता एक निशाण याचं करून घ्यायचं की याचा सेंटर कुठे आहे। ह्या लेसचा जे लेस आहे ती मेन ब्लाऊजचा नाही। हे बघा मी पण याचा सेंटर काढला, हा सेंटर माझा आला। अशा पद्धतीने जर याची कटिंग केली तर खूप सुंदर आणि व्यवस्थित येईल। हे बघा मी हे सेंटरवर सेंटर ठेवला। आता इकडची साईड आपली पूर्ण कपडा ॲडजस्ट होतो, ह्या साईडला आपल्याला कपडा अटॅच करावा लागेल। तो सेम याचाच पॅच येईल पण तो दिसणार नाही आणि आपली स्लीवचा हा जो काठ आहे तो व्यवस्थित सेंटरला येईल। तर आपण कट करून घेऊया। थोडासा अर्धा इंच कपडा आपल्याला जास्तच कट करायचा। कधीही असे सटकणारे कपडे असेल, मार्बल कपडा असेल किंवा कोणताही कपडा असेल, मेन फॅब्रिक आपला अस्तरापेक्षा अर्धा इंच जास्तच हवा। हे बघा अशा पद्धतीने तुमची ही त्याची कटिंग होईल स्लीवची। आपण इकडे कपडा जॉईन करू, तो कसा जॉईन करायचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये स्टिचिंगच्या याच्यात सांगणार आहे। तर आपल्याला हा बघा हा जो त्यांनी पॅच दिलेला आहे, हे जे डिझाईन दिलेलं आहे आपल्याला ॲक्युरेट एकदम व्यवस्थित हा सेंटरचा फ्लावर दिलेला आहे, तो व्यवस्थित असा ठेवून घ्यायचा। या ब्लाऊज पीस कटिंग करायला खरंच खूप टाईम लागतो, कारण की मॅनेज करून आपल्याला तो कटिंग करावा लागतो। हा फ्लावर, ह्या फ्लावरला मी सेंटर ठेवला आणि जो शेवटचा एक सेंटर आलेला होता बघा तोही मी चेक केला। यांची प्रिंट अशी वर खाली असू शकते, पण आपण जेवढं शक्य होईल तेवढं एकसारखं करण्याचा प्रयत्न करून मगच ती कटिंग करायची। या डिझाईनची प्रिंट ओके, एकदम एकावर एक व्यवस्थित आहे। हा आपला सेंटर आलेला आहे खालचा आणि हे आपला प्रिंट केलेला आहे। आता मी तो व्यवस्थित मॅनेज करून घेतला। एकदा खाली चेक करायचा आपला कपडा व्यवस्थित आहे की नाही। तुम्ही एकदा हे मॅनेज झाल्यावर जर टाचन पिना असतात त्या तुम्ही त्याला अटॅच करू शकतात। मला सवय आहे, मी व्यवस्थित तो मॅनेज करू शकते। जर तुम्हाला जड जात असेल तर तुम्ही त्या पिन अप करू शकतात याला। आपण इकडे पाठीचा भाग ठेवणार आहे। आता पाठीचा भाग पुन्हा एकदा चेक करायचा, जो जॉईंटचा भाग आहे त्या जॉईंटच्याच बाजूने हा आला पाहिजे असा। ॲक्युरेट आपल्या इकडे थोडासा कमी पडतोय, पण तो शिवताना स्टिच करताना व्यवस्थित होऊन जाईल, कारण की आपण हा पार्ट एक्स्ट्राच ठेवलेला आहे। हाही मी अर्धा इंच जास्तच कटिंग केला। मेन अस्तरापेक्षा मेन फॅब्रिक थोडं जास्त कटिंग केलेलं आहे। मागचा पार्ट आपला हे बघा डिझाईनमध्ये ओके कटिंग झालेला आहे। आता ह्या पार्टमध्ये आपल्याला फ्रंट पार्टचे पार्ट कट करायचे आहे। कपडा आपल्याकडे भरपूर आहे, आपण तो कुठेही मॅनेज करू शकतो। आपल्याला जॉईंटला फक्त बाहीला जॉईन करायचं आहे। तर एकावर एक घडी करून घेतली मी अशी। एकदम व्यवस्थित आपला कपडा मॅनेज झालेला आहे आणि तो ब्लाऊज पीसवर व्यवस्थित कटिंग होत आहे। आता मी अस्तराचा जो शेप बनवला तो कटिंग करायचा राहिला, तर मी तो इकडे कटिंग करून घेते। हा मेन आपला अस्तराचा शेप होता। ओके,
पार्ट हरवू नये म्हणून मी तो कटिंग नाही केला होता. आता हे आपले फ्रंट पार्टचा पुढचा पार्ट कटिंग झाला आहे. मी प्रत्येक पार्ट हा अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवला आहे. जर आपल्याकडे कपडा अवेलेबल नसेल तर तुम्ही थोडासा कमी कटिंग करू शकतात. आपला हा उरलेला कपडा आहे, आपल्याला तो कामी येणार आहे. अशा प्रकारे आपण प्रिन्स कटची जे आपण ड्रॉ केलेलं होतं पेपर कटिंग त्याचे अस्तर आणि मी फॅब्रिक कटिंग केलं आहे. आता याची स्टिचिंग कशी करायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल नक्कीच. सबस्क्राइब, लाइक, कमेंट, शेअर. JD फॅशन डिझाइन इन्स्टिट्यूट ॲट नाशिक, महाराष्ट्र. ऑनलाईन व ऑफलाईन क्लासेससाठी संपर्क करा. ब्लाउज, ड्रेस, पंजाबी ड्रेस, शर्ट, नववार शिकण्यासाठी स्पेशल बॅच.